हॅलो, शंभूराजे शेंडके सरकार बोलतोय. त्यांना फोन लावला होता, पैसे टाकून दिले. दिले पोरांना पैसे सगळ्यांना. हा हा चालतंय. आणि एकाच्या ह्याच्याला 4-4, 5-5 हजार रुपये. हा तेच म्हणलं तुम्हाला सांगा म्हणलं. त्यांनी बी म्हणले तुमच्या दादाला सांगा म्हणे. त्यांचा पण मला आता कॉल आलता. बोललो धन्यवाद बरं का दादा, हे तुमच्यामुळे झालं बघा. नाही तर मग पोराला सगळ्याला खिशातून द्या. सगळे पोरं गरीब असल्यामुळे कसं हे कलाकारच आहे बघा कॉन्फरन्स बोलायला. आपण त्याआधी दादा कॉन्फरन्स आहे बघा. हॅलो दादा. हा बोला की भाऊ. नमस्कार बरं दादा. हा नमस्कार बोला. फार फार मदत केल्याबद्दल फार फार म्हणजे फार मनापासून तुमचं हे म्हणतो बरं. असं नाही भाऊ, काय तर तेवढं. कारण आमच्यासारख्या कलाकारांना, आमच्यासारख्या गरीब माणसाला मदत केल्यामुळे लय अभिनंदन तुमचं. हाय की बरोबर आहे की, काय विषय नाही. काही सुद्धा अडचण नाही. बरं झालं तुम्ही आम्हाला देवागत भेटला. हाय की बरं. नाही काय तुम्हाला काय म्हणलेलं, आपला शब्द आहे. तुम्ही तिथं उपस्थित राहू नका. सगळी कलाकार मंडळी, तुमची टीम, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात परत जावा. विषय काय, आपण त्याचा बाप पण पैसे दिले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ असलं तरी आपल्यापाशी झुकावंच लागत. काय असतं तुम्हाला शब्द काय म्हणलेलं, एका शब्दात काय झालं माहितीये का, आम्ही आहे ना, आम्ही 10 दिवस आम्हाला माहिती आम्ही कसे काढले आणि कसे नाही. कारण पहिल्यांदा आमच्या संघ असं प्रसन्न आला आमच्याकडे. नाही काय प्रॉब्लेम असू द्या, काय अडचण नाही. कधी पण कॉल करा. पूर्ण महाराष्ट्रात कुठं काय तुम्हाला तुमची कला सादर करताना येऊ द्या. तेव्हा म्हणलं कलाकार आहेत ते, त्यांचं कशाला कष्टाचं, त्यांनी पण त्यांचं हे केलंय, शरीर जिजावलंय तिथं. आणि तो माणूस बी भरपूर याला काय काय बोलत होता ना, शिव्या बिव्या देत होता, काय बी म्हणत होता. त्यांनी 1-2 डॉनला बी फोन करायला लावला, ते पिंपरी चिंचवड रावड्याच्या. मग त्यांना रियालिटी ओळख सांगितली त्यांना. म्हणलं तुला माहिती करता सांगतो, पिंपरी चिंचवड मधली माझी पोरं मला 3 वर्ष झालं भेटाय बोलावते तरी मला जायला नाही. तू काय सांगतोय म्हणलं. हो, नंतर मग लगेच तुमचा फोन झाल्यानंतर लगेच दादा भैयाच करायला लागला त्यो. अहो कशाला सांगितलं, हे केलं ते केलं, मी काय देणार नाही. अहो म्हणलं तुमच्यावर 10 दिवस झाला, आम्हाला माहिती कसे दिवस काढले म्हणलो. आम्हाला माहिती आहे तुमच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवू म्हणलो. मग काय म्हणलं, त्या कलाकारांची जी काही अमाऊंट होत असेल 1,00,000 रुपये काय ते सगळे देऊन टाका. तेच ना. बरं झालं, लय मस्त झालं बरं. नाही आता इथनं पुढं काय बी अडचण आली ना तुम्हाला कॉल करतो आम्ही. चालते, ठीक आहे भाऊ. आशीर्वाद राहू द्या आमच्या मागे. पूर्ण तुमच्या कलाकार टीमला कुठं पण काय प्रॉब्लेम येऊ द्या, कधी पण कॉल करा, काय विषय नाही. ठीक आहे सर, काय अडचण नाही. आम्ही करतो तुमच्या कलेचा, तुम्ही पण कला सादर करता. हा मग तेच ना, आम्ही आमच्या पोटासाठी सगळीकडे करतो ना. लोकांना त्यांचं लोकांचं सगळ्यांचं हे करणं, कारण प्रत्येक गोष्टी हे करणं लागतात ना आम्हाला. बरोबर आहे. कोणत्या तुम्ही आम्हाला व्यवस्थित हे केलं तर आम्ही कशाला उगाच हे करू तुमच्यासाठी, है ना. बरोबर आहे. आणि हालाकी आम्ही बाबा लांब न येणार माणसं, प्रत्येक जिल्ह्यात जाणार, प्रत्येक ठिकाणी जाणार, आम्ही नवीन ठिकाणी जाणार. प्रत्येक ठिकाणी आमचीच ओळख अशी असावं की नाही असं मान्य नाही ना. आम्ही शेवटी कलाकार आम्ही. बरोबर आहे ना. त्याच्यासाठी मी तरी त्यांना बोललो, बरं अहो म्हणलं सर विषय काय माहिती आहे का म्हणलो, आम्ही शेवटी म्हणलो प्रत्येक जण लांबून आलेला आहे. असं बी नाही की बाबा आमची ओळख आहे का किंवा हे आहे. आमची ओळख असली असती तर मग तुम्हाला कशाला हे केलं असतं म्हणलो. आणि तुमची ही बोलण्याची त्यांना काय वाटत होतं, आमचं अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आहे, आम्हाला कोणच हे करणार नाही. आणि तो काय म्हणत होता माहितीये का, तो म्हणत होता बिंदास कोणाला बी नाव विचारा. सर तुम्ही धनगर समाजासाठी हे काम करता का? धनगर समाजासाठी करतो, सर्व बहुजन समाजासाठी करतो, सर्व समाजांसाठी काम. ते ह्यांनी सांगितलं प्रदीपनं मला, म्हणले सर धनगर समाजासाठी. अरे म्हणलो 1 नंबर झालं म्हणलो, आपल्यासाठीच करा म्हणलं, 1 नंबरच झालं म्हणलो. आम्ही बी सांगलीतनंच आहे आम्ही. बरोबर असं तर नाही काय प्रॉब्लेम. काय अडचण आली की तुम्हाला कॉल करतो आम्ही परत. काय ठीक आहे. ओके सर, धन्यवाद बरं सर मदत केल्याबद्दल. चालतं ठीक आहे सर. मी कोणाची साथ नसताना स्वतःच्या हिमती एवढं केलंय. बघा इथून पुढे तुम्हाला कसली बी आमची गरज पडेल पण तुम्ही फोन लावा. अर्ध्या रात्री तुमचा फोन उचलून तुमच्यासाठी कुठे पण यायला तयार आहे बघा. की बरोबर आहे. नाही